ती छान ती पण छान आहे. 100ला काय येतंय? ट्रक उभा राहतो ना, हा ट्रक मधून काढलेला माल हयो सगळ्या रेशमीच्या साड्या इकून टाकल्या. 200 रुपये दिले. अहो, नाही हो, आम्ही 200 घेतले. असं काय करता तुम्ही? मी लय बेकार आहे बरं का मग नसलेलं. जा तिकडं. जा माझ्या साड्या आणून द्या, नाही तर संपला विषय. आणि तुम्हाला त्या देत नसतात साड्या, देत नसतात. असल्या गंड्याच्या बायका आहेत त्या. ती गल्लीतलं नाव आहे ना, तिथं 4 गाव आहेत ना मोठाले, ते गल्लीचं नाव फेमस आहे भांडणावरून. असल्या बायका आहेत त्या, तुम्हाला त्या टिकून द्यायच्या नाही. अगं मी कोण आहे तुला माहित आहे का? रेशमीची सासू म्हणतात मला. काय म्हणतात? मग साड्या घेऊन देतो ना त्या बाजू सगळ्या त्यांच्याकडून. चला ना, रडू नको, चल घेताना सगळ्या त्या. चल. चला आत्या साड्या. रडू नको ना, चल ना. आत्या त्या बायका लय डेंजर येत, लय भांडकुदाळ येत, लय म्हणजे लय भांडकुदाळ येत. बोलू नको. इथे एक रात्र हो ताई, मला काय? ही साडी माझी पाहिजे, ही माझी अॅनिव्हर्सरीची साडी आहे. हो ताई, त्या साड्या घेऊन या. या तर तुम्ही या बाहेर. बोंबलू नको, आता रडायला लागली. काय आलं? त्या साड्या द्या ना. कोणत्या? मी दिलेल्या आता. आता विकत घेतले ना आम्ही. अहो एकच घेतल्या, पण आता द्या का बरं? ताई, ताई, ओ, ऐका. ते आम्हाला आवडले ना, आमच्या सुनीला पण आवडले त्या. ते झालं तुमचं. बरं, मग? घरात लय रामायण चाललं जरा. नाही हो, असं थोडं असतं घेतलेले परत साड्या माग नाही का, ते आवडले तरच घेतले ना आम्ही. अहो झाली माझी चूक, काय करता? द्या. नाही हो, आणा. असं नाही हो. ती दुसरी कुठे गेली? दुसरी गेली बाहेर गेली ती. अगं, आता दिल्या त्याला काय होतंय? नाही, चला तुम्ही चला. चला, काय ढकलू नको. नाही, आता नाही, दिल्या. चला बाहेर चला. नाही नाही, चला चला. बाहेर नाही मी येत. नाही नाही, आता घेतले आम्ही. नाही आता नाही जमणार आम्हाला ते द्यायला. अहो, ऐका ना. नाही नाही, ते माझ्या सासूबाई कुन्हा चुकीने झालं. माझ्या सासूबाई आहेत या. असू दे तुझ्या सासूबाई, पण नाही ना, आता आम्ही घेतले ना त्या साड्या. आम्ही कसं काय करू? सांगा ना त्यांना. आता नेसलेलं घालता का म्हणा त्यांना, सांगा ना त्यो. हो, असं थोडं असतं. आम्ही दिले ना तुम्हाला पैसे. ऐका ना. हा. जुन्या साड्या आहेत तिच्या. कसल्या जुन्या? तुम्ही आता घेण्यासाठी काही पण बोलतात आम्हाला. नाही हो, माघारी घेण्यासाठी येण्यासाठी. नाही. मी तुम्हाला फोटो दाख. फोन पण नाही आणला, तुमच्यामुळे झालं. अगं, ए बाई, थोबड अशी तोंडे. नको रडू एवढं तू. नको ना. उठ ना. एवढं नको ती कशाला? रडू, अशी का बरं रडते आमच्या दारात माझ्या विनाकारण? सगळं. बघितलं का? आज तुमच्या दारात तुम्ही आमच्या साड्या घ्या आणि आता दारात रडू नको म्हणते आता. ह्या कथाई असं थोडं असतं. आताच 5 मिनिटं झालं. तुम्ही होत्या ना इथं. साड्या नाही का विकलेल्या? आता ही रडायला लागली, लय घरात धिंगाड्या करायला लागली, सर्व भांडण बिंडण फेकून द्यायला लागली, मला लोचायला लागली. म्हणलं द्या साड्या, आताच घेतल्यात. तर ही बाई ऐका ना. नाही बा. दिलेली वस्तू कोणी मागत देत असते. हा मग ताई काय म्हणताय तुम्ही पण चुकून झालं माझ्या सासूकडून. काही चुकून तुमच्याकडून नाही. अहो द्या ना, पण आता काय करता? नाही नाही, तसं बरं द्यायची का नाही साडी? का बरं? कसं काय देऊ? नाही देणार आम्ही, साड्या नाही देणार. सर का बाजूला? नाही नाही नाही, असं थोडं असतं. नाही नाही, बिलकुल नाही भेटणार. ए जा बाई तुझ्या घरी तू. ए, ओ बाई. असं जा दोघी पण. मग साड्या कशाला विकता तुम्ही? हा? ए बाई, कुठे चालली तू आतमध्ये? हा, थांबा. का बरं मारतात दगड? का द्यायची का नाही? नाही द्यायची. हा? नाही देणार. आताच दिलेत साड्या द्यायच्या. नाही नाही, तुम्ही जा बरं इथून. असंच करणार का प्रत्येक जणांना? हा? साड्या विकायच्या आणि परत मागायला येत असं कुठं काय सेल मधून आणलंय? लई भारी दिसती. चला निघा तुम्ही इथून. जा निघा बाहेर. मला पाणी द्या ना. पाणी नाही काही नाही, तुम्ही असे वागत आणि काय तुम्हाला पाणी द्यावा. जा तुम्ही. रेशमी जरा अगोदरच आहे. मी काय करू आता, मला नाही माहित. तुम्ही काय कमी अगोदर नाही तर गप गप साडी दिली बाई. ताई हम्म. तुला सांगते, थांब. काय? ढकलू नको मला म्हातार माणसाला. हम्म. थांब. बर ऐक ना, बोल ना. साड्या ना जुन्या आहेत तिने घातलेल्या. बर, जुने असू नाही तर काही असू. काय करताय? काय बाई, मारायचं काय? साडी द्यायची का नाही? नाही देणार. हा, नाही देणार. साडी द्यायची का नाही? नाही देणार आम्ही. ए चल वय बाहेर. काय आतमध्ये? चल वय बाहेर. चल निघ. चल तू पण निघ बाहेर. चल बॅटाने इकडं. दोघीला झोडीन येणी धरून. आमच्या गल्लीत यायचं नाही परत. चला निघा. यांनी मला आवडीने साडी घेतलेली आहे ती, आणि ते पण पहिल्या अॅनिव्हर्सरीला मी लई जपून ठेवली होती.
उंदराने तिला साईडनी थोडस फाडलं होतं. मी तिला शिवली आणि परत ती ठेवून दिली होती. रेशमे तुला दुसरी देते ती बाई मला मार. ती काय वस्तू नाही आत्या, त्या आठवणी असतात. कळलं ना? मला कसं सांगू, मी तिथं बसणार, मी जाणारच नाही कुठं. हे बाई इथं बसू नको, नाही, मला तू जा घरी, सांगू. तुझी जा घरी तुझ्या. तुम्हाला काय गरज होती पण? रेशमे दरगत आहे. अरे देवा ती तर ऐकू ना बाई. गेलं घरात निघून, आता काय करणार आहे? बाई दार लावलं ग तिने. तुम्ही वस्तूची ना किंमतच करत नाही. आता तुम्हाला वाटतं ती फक्त वस्तू आहे, पण त्याच्या आतमध्ये ना माणसाचं प्रेम लपलेलं असतं, आठवणी लपलेलं असतं. ए धर घेऊन जाय. तुझ्या सासूला कळत नाही का साड्यांचं का ग? हा विकायला कशाला येतात? दे इकडे पैसे, चल आणि जा निघा. चला निघा. हा चला निघा. नाही थँक्यू. हा थँक्यू. नो मिस, येऊ नका आमच्या दारात परत. इकडून जा, इकडून रस्ता आहे, इकडून. त्या साड्या घेऊन द्या आता सगळ्या. चल ना घेते ना, माझ्या चल. मम्मीची साडी आहे, ती मला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं बोंबलू नको, चल ना तमाशा नको गल्लीत दाखवू. शास्त्री काय सासू सुनाच्या साड्या विकती बाहेर आणून? गप्प कळत ना. नाही का? तोंड बंद कर ना. हा तोंड बंद कर ना. तोंड बंद करायला कशाला येते आमच्या गल्लीमध्ये चुकी आहे. साड्या अगं, घेऊन? 4 जणी ऐकायला लागल्या ना. गप्प ना, जा ना घरात. जा जा जा. एवढा मला त्रास झाला तुम्हाला माझ्या साड्यापासून. कुशाल साड्या विकल्यात तुम्ही का? म्हणून राग येतो म्हणून ना माझ्या साड्यांचा. दरवेळेस म्हणता साड्या घेती साड्या घेती, कपाट वकत आहे. हा आणि काय होतं घेतलं म्हणून? चल ना आता घेऊन एक देते काम ना करा ना. नाही मला विकून टाका ना कुठं तरी, नको. म्हणजे तुझ्या मनाची शांती तरी होईल. बावड्या माझ्या नरडीचा गोड घेईन. चल. आणि साड्या विकताना नाही का तुम्हाला आठवलं की हा आईला काय वाटल म्हणून? रेशमे आता घर सगळं मोकळं दिसतंय, चांगलं वाटतंय बघ, त्यासाठी इकल्या होत्या मी. धरा. नाही मग विका ना अजून. धरा, जा 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 नको. जा तिच्या का विका. नको लय बेकार आहे बाया. चल अरे बाया चल, माझी मदत कर. आता काय करते? मला नका सांगू. ही जी आहे ना, ही इथली समोरची बाई, तिथं एवढी डेंजर आहे ना, एवढी डेंजर आहे. अंगावर काटे यायला लागले माझे. काटा नाही, ती तुमचा काटा काढीत असती. तिला डेंजर बाई आहे. तुमचं आता काटाचं मला नका सांगू. मला तिच्याकडेच माझ्या मम्मीची साडी आहे माहित आहे का? रडू नको ना रेशमे. मला चल. नका सांगू. अरे देवा. कुशाल साड्या विकल्यात शेल मध्ये. चल इथंच आहे. ओ ताई, हा काय हो? साड्या दिलेल्या द्या ना त्या. कशाच्या? आताच नाही का तुम्हाला 5 मिनिटं दिलेले? लय मी जीव विकत काढला. घेतल्यात हा. हा? विकत घेतल्यात मी. हा, पैसे देते ना. नको नको मला तुमचे पैसे नको. तसं नका करू. आम्ही तसं म्हणते, माझं मालक आहेत घरात. मग असू दे, त्यांना काय माहिती. त्यांना माहित नाही, ते घरात येते आवाज येईन त्यांना. नाही नाही मी हळूच बोलू. नको नको साड्या ते खवळत येईन. तू काय येड्या बिड्या झालात काय काही? नाही हो, द्या हो तेवढे. नाही नाही अजिबात नाही जमणार. अहो, लय जीव काढलाय मला. मला राहू द्यायचे नाही घरात. विकल्या होत्या त्या साड्या माझ्या. ती कुणी नाही दुसऱ्याने विकल्या, माझ्या सासूनेच विकल्या. माझ्या सासू आहे त्या. अहो माझ्या अहो, मग अगोदर कशाला विकल्या तुम्ही? तुम्हाला कळत नव्हतं का सासूनाचे भांडणं होते म्हणून? गपनत थोबड तोंड. मग रडत नव्हतं? तुम्हाला समजत नव्हतं का घरात कस काय होते ते काही? ऐका, अहो 4 कपाट भरल्यात हा घरातले. हा. घरात जागा नाही ठेवायला. जाती आणि अहो, ती जाती. मला काय करायचं होतं पाहुणे आता लग्न आहे ना, म्हणलं आयर बिर न्यावा म्हणलं तिकडं. अगं बाई तिकडून नाही. साडी नाहीये, ती माझ्या आईने दिलेली. अहो भारी भारी साड्या आहेत त्या, म्हणून म्हणलं मी घ्यावा, म्हणलं त्यांना द्यावा. नाही चुकलं माझ्याकडून. नाही नाही 100ला विकिता तुम्ही. मग आता आम्ही म्हणलं आता म्हणून स्वस्त घेतल्या होत्या. नाही बाई पैसे नाही आता. आता काय एकदा दिलं कशाला? पर घ्या एवढं, घ्या ना एवढं. हा बा काठी आता कसं बाहेर काठी कशाला घेतली? मग काठी पर्यंत इथं नाही गेलं जबरदस्ती ते. काय मग? हा तसं नका करू. तसं नका करू. जबरदस्ती का इथं? ऐ, नाही काय हा. हा. साड्या आत्ताच दिल्यात मी. दिल्यात मग हा. मी मागायला आलते हा. काय? मागायला आलते? साडी आत्ताच दिली. लगेच अजिबात साडी नाही. तो गेला पाहिजे. बी. हा तिकडे बाहेर. ए, थोबड तोंडाची. हा तिकडे माझ्या घरात आले. हा तिकडे. हा तिकडे. आयो काय हो? मी काय मागायला आलते का तुम्हाला? रडती कशाला भांडू लागलं? थोबड तोंड. भांडू नाही, तुम्ही साड्या विका माझ्या आणि मी तुम्हाला भांडू लागू का? ढकली ती. हा? नाही तुमचं नाही घरात तोंड चालत असतं. धर बरं हे. सुनावर तर लय हात जा. मारूंगी तुझे बालों से पकड़ के चोटी से घसीटते हुए बीच बाजार लाकर तुझे मारूंगी, तुझे घुमा घुमा कर मारूंगी, गिरा गिरा कर मारूंगी। मी दगड घेत असते माझ्याकडे आले. इथं जबरदस्ती काय? हिम्मत कैसे हुई ये बात भी बोलने की? हा? साडी बाहेर आणायची. अजिबात नाही जमणार. हा? मी काय जबरदस्ती नव्हती केली. कशाला ऐकली आधी? समजत नव्हतं का?
साड्या द्यायची का नाही? नाही द्यायच्या. काय हा? बा काठी मग जबरदस्ती काय इथं होय? हा? होय? रेशमी जमू दे ना. मी काय करू मग चल भांडे. तिकडे इथं घराच्या बाहेर व्हा तुम्ही, गेटच्या बाहेर व्हा तुम्ही. इथं इथं अजिबात इथं थांबायचं नाही. ही कोणती जबरदस्ती तुमची? घातली बाई काय चव घातली सगळे लोक हा बाहेर. रेशमी लय चुकलं माझ्याकडून. अरे आता चुकी काय फायदा आहे? एकदा चुकी झाली ना ती सुधार म्हणजे साड्या विकायच्या बी न न्यायच्या बी, ही कोणता तर आहे तुमची? ताई अजिबात जमणार नाही. इथं लाडात नाही यायचं जास्त. तुम्ही कुठल्या? आम्ही कुडाले असू. अहो ते माझ्या बहिणीवानी दिसतात तुम्ही. हा दिसू द्या. जबरदस्ती म्हणजे इथं भांडायला यायचं, परत बहिणी वनी मावशी वनी म्हणायचं. ही कोणती आहे? हा? हा माझ्या आत्याचे जे मोठे बहीण आहेत ना तुमच्या सारखेच आहेत. हा मुंबईवाल्या है ना आत्या? आत्यासारखं हा मला कळलं तुमचं कळलं तुमच्या सारख्या दिसतात. नाही काय नाही दिसत. आता नाही भेटणार ते लाडी गोडी नका लावू मला. बाजलं तुमचं आता. माझी बहीण अशी भांडत नव्हती, गरीब होती. चांगली होती पण आता तुम्ही अहो मला साड्या दिल्या. आता जबरदस्ती कस काय करतात? ताई साडी देऊन टाका, तिने घातलेल्या आहेत साड्या. घातलेल्या आहेत ना. आता मी पाहुण्याला दिल्यावर नेऊन तसं नका करू, तसं नका करू. अहो, दिल्या तर. अहो, हात जोडी ते तुम्हाला. ती बाई आता आली तसं नका होती, ती माझी पाहुणी आली होती, मी ती नेसून लावली. अहो सर फॉल आहे त्याला, तसं करू नका. फोन करा, साडी मागवा. आता फोन करायला टाइम ती गेली गावाकडे. कोणाला दिली असं ना आताच होत्या मग त्यांच्या हातात साड्या. तसं करू नका. नाही आणा दिल्या, साडी. नाही नाही होता कसं बाहेर तुम्ही हो बाहेर. आणा म्हणते साडी. नाही म्हणलं ना. कशी काय नाही आणायच्या? मी पैसे देऊन घेतले. पैसे धरा. आता 2 मिनिटं आले. पैसे. मी 4 वेळा साड्या बदलाय जाते. येळातून नाही. दुकानदार घेतो हसत. अजिबात नाही. दुकानदार बी ते आता परत परत आम्हाला दुकानदार सुद्धा तसं नाही का आमच्याकडून साडी नाही घेत. तुम्ही कसं काय घेतात परत? रेशमी आता काय म्हणू? माझ्या मम्मीची साडी आहे मला काय माहित नाही मला घेऊनच दे. परत आम्ही दुकानात साडी गेले होते आम्हाला देतात का ते परत बदल देतात का तरी आम्हाला वापस सुद्धा घेत नाही. तसं आम्ही देत नाही. तर तुम्ही माझ संग चला. तुमच्या किती बदलायच्या माझ संग चला. मी 4 बाऱ्या बदलून आणि आम्हाला तेवढेच काम नाही. काय सांगू रेशमी? अहो साड्या मी एकदा विकत घेतल्या, मी परत काय देत नसते तुम्हाला. नाही होत आहे. तिच्या आईची आहे ती मी पाहिलीच नाही. मार तुम्हाला खायचा त्याच्यावरती का? तुम्हाला मार खायचा का दोघीला बी? काय म्हणता तुम्ही काहीतरी पडतं का माणूस माणूस मी लई बेकार बाई बरं का तुम्हाला सांगते. मी गल्लीत पण भांडत असते इथे. माझ्या कोणी नादी लागत नाही इथं. मी आम्ही काय गल्लीवाले आहेत का तुमचे? गल्लीवाले नाही तर पण मी कोणाच्या वाटत जात नाही. मी काय कोणा जबरदस्ती कोणाला केली नाही. अहो, आम्ही लय माणुसकीचे आहेत. भांडकुदळ नेत आहे. नाही मग मी लोटून बाहेर लावत असते आणि हाणून बाहेर लावत असते. तसं नका करू. बाहेर व्हा म्हणते तुम्हाला. हा बा पटकन बाहेर व्हा म्हणते तुम्हाला. व्हा बाहेर. नाही म्हणते ना साडी द्या. नाही म्हणल्यावर नाही. व्हा बाहेर लवकर. बाहेर व्हा लवकर म्हणते. ते आमचं माणूस खवळण करते. हे बघा माझ्या सासूकडून चुकीने झालंय. माझी सासू ना थोडी डोक्यावर पडलेली. आता तिकडे थांबा ना 1 मिनिट मी घेते साडी. माझी सासू डोक्यावर पडली आणि घरातल्या साड्या आणल्या होत्या त्यांनी. आणल्या का मी? हा बघ, तुम्हाला साड्या ऐका, पाहिजेत ऐका. ना? पण त्या थोड्याशा डोक्यात क्रॅक आहेत अजून त्यांचं ढाकण हिललं नाही. त्यांचा जर स्क्रू ढिल्ला झाला संपला विषय तुमचा. माझा स्क्रूला बेकार रे. डबल आहे मी डबल. आणि मी आता साड्या कशा देणार माहितीये का? 3 पटीने पैसे घेणार आणि तेव्हा त्या साड्या देणार वापस. तसे साडी देणार नाही. सगळे पैसे द्या. 3 पटीने कळते का 3 पटीने 3 पटीने पैसे द्या. ताई हे हातात घ्या. नाही एवढेशे नाही जमणार. द्या. आता त्या ऐकू राहिला तर साड्या द्यायला नाही जमणार. 3 पटीने साड्या देणार. ऐका ना ताई, एक साडी घ्या. एकीचे पैसे नाही मला सगळं पाहिजे. सगळे पैसे द्या. द्या पैसे. धर, हातात घ्या. अजून पैसे द्या. अजून पैसे द्या. एवढ्याशा पैशात नाही तुम्ही किती जमणार. साड्या घेतल्या होत्या? मी 4 साड्या घेतल्या आता. आता 4 म्हणल्यावरती 600 रुपये द्या. 600 मला रुपये सांगू द्या. द्या पटकीशीन. त्या लवकर 600. मला नका सांगू. हा? तुमच्या पाकीतले काढा आणि द्या आता. तुम्हाला कुठं ना काढायला लावलं होतं कुणी? चव घातली सगळ्या लोकांमध्ये सगळी चव घातली. मला नका सांगू द्या. धर. किती येतं? हाय तर बरोबर येतं. 100 जास्त आहे. तुम्हाला ठेवून घ्या ते. ठेवून घ्या. महागारी दे 100 रुपये. नाही माघार नका. तिचं नका. राहू द्या राहू द्या. द्या. माझ्याकडे आणा सुट्ट्या साडी. नाही तर दुकानातून जाऊन मला सुट्ट्या आणा. नाही सुट्टी नाही तुम्हालाच राहू द्या. साड्या गपलं थोबड तोंडाची नको शब्द. बाई मला जास्त नको. तुमचे 100 रुपये मला सुट्टे आणून द्या. मला मी जास्त नाही मागत. साड्या आणा देते मी. तवर राहू दे नंतर तुमच्याकडे. कधी परत इथं तेच घाणा इथं. नाही गहाणा नाही. गहाणा नाही आता. गहाणा गेला. टाका पटकीशीन. थोबड तू घेतलं 100 रुपये. काठी घेतली.
हा तुमच्या साड्या आणि आता परत यायचं नाही इथं हा, तिकडं. निघा लवकर निघा 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 लवकर लगेच निघायचं इथं थांबायचं नाही चाललाय साड्या विकायला कशाला साड्या विकतात ग हा परत येतात इथं निघा निघा इथं थांबायचं नाही गल्लीत भोला भाला था सीधा साधा था मैं तुला नंतर बघते नंतर इकडे 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 आता नाही इकडे इकडे नंतर बघते जिम लावते महिन्याची मग बघते हा घ्या तुमच्या साड्या ह्या मी बघितले तुमचे भांडणं तिकडनं ह्या घ्या तुमच्या साड्या आम्हाला नको आहेत पैसे देते ना 200 रुपये नको पैसे बिशे जा तुम्ही मला ती भांडणं नको आहेत म्हटलं जा तुम्ही हुशार आहे ग बिचारी रेशमी देते ना पैसे नको नको जावा तुम्ही आम्ही बघितलेले भांडणं तुमचे कधीच नाही भांडत नाही आम्हाला नको भांडणं रेशमे ती पलीकडली लई भांडकुदळ होती ही जरा समजदार नाही आहे. मला वाटलं तुम्ही लय तुम्हाला भांडणं करता येतात त्यांच्या दांड्यासमोर तर तुम्ही लय गार बसल्या होत्या हा की तू गा बसा समोरून पळू लोकं पळून ऐकतात. माझ्याकडे येत होत्या रेशमे रेशमे अगं जेव्हा नाही बातमी रेशमे. गावास आहे हा? मी तिला काऊन भांडण करू बाई साड्या तुम्ही माया विकून आल्या 100 रुपयाला त्याचा तर विषय वेगळाच तू तर तिच्या हातात देऊन चौकातली मला सगळी पळत होती सगळ्या लोक हा? म्हणत सगळीकडे आता चर्चा होत्या सासूनी सुन्याच्या साड्या विकल्या ते पण 100 ला हा एवढं असतं का चिखलात फेकीन मी नाही फेका फेकून दाखवा फेका फेकून दाखवा बरं दाखवा फेकून चला आता जाऊ दे हा नाही बावड्याला सांगू नको हे मी कुठं नाही केलेलं. बघते ना त्यांना तर लय असतंय आईचा पुळका आता घ्या आईने बघा साड्या विकल्या ते पण त्यांच्या एवढ्या प्रेमाने दिलेल्या साड्या माझ्या आईने दिलेल्या ठीक आहे एका साईडला माझ्या आईने दिलेल्या साड्या तुम्हाला कस तरी वाटत पण तुमच्याच लेकाने दिली होती ना ती पण तुम्हाला पचली नाही का अगं सोन्यासारख्या माझ्या साड्या 101 साड्या आणि खुशाल विकल्यात रेशमे किती पोते भरलेत अजून एक काम करा मग दुकान मांडा 100 ला कशाला 50 ला विका नाही एक चल मग हा खरंच मांडी ते दुकान मी डोकं ती लहान लेकर बघत येत त्यांच्यावर संस्कार नको पडायला म्हणून म्हणलं आपलं जाऊ द्या म्हातारी कशी बोलते बघितलं का हा ना हा तरी कोणत्या खोडीची येते मला रेशमे. दिसत आहे शपथ घे बावड्याला नाही सांगायची का म्हणून कोणत्या रागात केलं मला अजून कळलं नाही थांबा कुठं बसू बसते मला डोकं दुखायला लागलं आता सांगा बसून जाऊ द्या बसून कसं भांडणं मिटत आहेत उभं राहूनच बरं आहे कोणत्या रागात तुम्ही साड्या विकिल्या माझ्या रेशमे खरं सांगू का खर्च पैसे नव्हते माझ्याकडे खोट्या बोलू नका खरं सांगा कमवून तुमच्याकडे पाकिट भरलेलं असते खरं सांगा कमून साड्या विकल्या तू जाती ना आणि ती साड्या म्हणून लय शेलच्या साड्या आणि ती भारी भारी आणि ती 4-4, 5-5 हजाराच्या म्हणून लगेच साड्या विकल्या तुम्ही है ना तुम्हाला कसं तरी झालं ना मनात आता खरं सांगितलंय रेशमे कमून इकले म्हणून परत कपाट भरलेलं आहे लय मोठं काय बोलता काय पटत आहे तुम्हाला खरं सांगलं रेशमे काय मी खरं सांगितलं ना खरं ना मग आता बघा अजून किती साड्या आणते साड्या तुम्ही विकल्यात ना आता अजून 3रं कपाट घेईन आणि त्या 3ऱ्या कपाटामध्ये अजून भरून साड्या बघा कशा कपाट भरीते काय रे नुसते महाग पळत येत येडी झाल्यावानी मी चला माझ्या साड्या तुमच्या हातात विकायला बसल्यात अजून चौकातली साड्या गल्लीत हा दुनियामध्ये अशी कोणाची सासू नसन बाई जी साड्या विकायला काढी ती पण कुचू कुचू सगळ्या सासू करीतात पण असं साड्या विकायचं अरे रे पळता का ते लेकर तुमची मजा घेऊन राहिले तर बघा रेशमे नको तडतड बोलू म्हणून येतात ते पोर माग माझ्या हा गपके बघा ते बघा कशा मजा घेऊन राहिले तुमची बघा तुम्ही तुमचं पळता का